स्वागत आहे मित्रांनो तुमचं SD एम्पायरमध्ये। तर आज आपण तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका। आणि जर आपण आज बोलणार आहोत रेशन धान्य बंद होणार व नवीन GR लागू झालेला आहे मित्रांनो, तर हा फॉर्म तुम्ही लवकर भरून घ्या, नाही तर तुमचं राशन बंद होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो हा GR कोणता आहे मी तुम्हाला पुढील पैकी सांगणार आहे, तर आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका। तर मित्रांनो अपात्र शिधापत्रिका मोहीम राबवण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे येणारी ही प्रथम GR लागू होणार आहे मित्रांनो। तर अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शासन परिपत्रक क्रमांक 2021 ते दिनांक 2025 4 एप्रिल 2025 पासून मित्रांनो ही जी मोहीम आहे ती राबवली जाणार आहे मित्रांनो। तर हे तुम्हाला कसं होणार आहे मी सर्व डिटेल्समध्ये सांगणार आहे। प्लीज तुम्ही आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला हा फॉर्म जो आहे तो फॉर्म तुम्हाला सर्वप्रथम कुठे मिळणार आहे, तर गव्हर्नमेंटची वेबसाईटवरती जाऊन आपल्याला हा फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा आहे मित्रांनो। आणि हा जो GR आलेला आहे मित्रांनो महत्त्वाची प्रस्तावना व शासन परिपत्र घेऊन आलेला आहे मित्रांनो, हे तुम्हाला सर्व मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा। तर राज्याची 7,16,00,000 लाभार्थी संख्या शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये पूर्ण झाल्यावर नवीन लाभार्थी समाविष्ट करणे शक्य होणार नाही। त्यामुळे अपात्र म्हणजेच मित्रांनो ज्यांना आर्थिक लाभ मिळणार नाही त्याच्यामध्येच प्रणालीमध्ये पूर्ण झाल्यावर नवीन लाभार्थी समाविष्ट करणे शक्य होणार नाही। त्यामुळे अपात्र दुबार स्थलांतरित मर्यादित लाभार्थ्यांना प्रथाने वगळण्याची कार्यवाही करण्यात राज्य दिनांक 1/2/2021 ते 25 पर्यंत आपल्याला मित्रांनो संधी दिली आहे। शासन परिपत्र सुद्धा हेच म्हणत आहे मित्रांनो की केंद्र शासनाकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या निर्देशनानुसार अपात्र शिधापत्रिकेसाठी शोध घेऊन अशा शिधापत्रिका रद्द करण्याची सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना वेळोवेळी देण्यात आल्या आहेत। अशा लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण नियंत्रण आदेशावरून 2015 मधील तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणी ही निरंतर प्रक्रिया आहे। स्वस्थित राज्यात देण्यात आलेल्या अंत्योदय प्राधान्य कुटुंब लाभार्थी केशरी व शुभ्र या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी दरवर्षी दिनांक 1 एप्रिल ते दिनांक 31 मे या कालावधीमध्ये शोध मोहीम राबवण्यात यावी, हे सरकारचे आपला शोध आहे। तर मित्रांनो सदर शोध मोहिमेमध्ये सादर होत आहे मित्रांनो शोध मोहिमेमधील अत्यंत अन्य योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकांसाठी येणार आहे। तर सध्याच्या शिधापत्रिकाधारकाकडून माहिती घेणे आवश्यक आहे। राज्यातील प्रत्येक शिधापत्रिकेंची प्रलंबित शासन निर्णयानुसार तपासणी करावी, ही आपल्या महाराष्ट्र सरकारची नवीन येणारी योजना आहे मित्रांनो। आणि सध्याच्या शिधापत्रिकानुसार कडूनच माहिती घेणे हे आवश्यक आहे, कारण वरीलप्रमाणे तपासणी करण्यासाठी त्या विभागातील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील रास्तभाव अधिकृत शिधावाटप दुकान यांच्यातर्फे ठरवून दिलेल्या वेळेत सोबत जोडलेले शिधापत्रिका तपासणी नमुना ऑनलाईन फॉर्म मित्रांनो विनामूल्य उपलब्ध करून देण्यात यावेत, ही आपल्याकडून ही आहे मित्रांनो। तर मित्रांनो याच्यानंतर स्वस्तभाव दुकानदार अधिकृत शिधावाटप दुकानदार यांनी संबंधित स्वस्तभाव दुकानास जोडलेले शिधापत्रिकाधारकाकडून माहिती भरलेली फॉर्म सोबत जोडलेल्या हमीपत्रासह विकृत करून अर्जदारास स्वाक्षरी व दिनांकासह पोच करण्यात यावी। तर मित्रांनो हे आहे आपल्या सध्याच्या शिधापत्रिकाधारकांकडून माहिती घेतलेली ही सर्व कागदपत्रे दिलेली आहेत मित्रांनो। तर सर्वप्रथम तुम्हाला फॉर्म भरून देताना फॉर्म सोबतच शिधापत्रकांनी ते भागात राहतात त्या असल्याचा कोणताही एक पुरावा द्यावा। पुरावा म्हणून उदाहरणार्थ भाडेपावती, निवासस्थानकाच्या मालकाबद्दलचा पुरावा, LPG जोडणी क्रमांक बाबत पावती, बँक पासबुक, विजेचे देयक इत्यादी मित्रांनो सर्व आहेत। ड्रायव्हिंग लायसन्स, टेलिफोन क्रमांक, ओळखपत्र, आधार कार्ड कोणताही तुम्ही याच्यापैकी देऊ शकता मित्रांनो। एवढंच नव्हे तर तुम्ही शिधावाटप दुकानदारासोबत यांनी संबंधित शिधापत्रिकाधारक अत्यंत अन्न योजना प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना यापैकी ज्या विद्यार्थ्यांगत लाभार्थी असेल त्या अनुषंगाने शासन निर्णय दिनांक 17/7/2013 पासून आणि दिनांक 17/12/2013 मध्ये नमूदीनुसार आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात शिधापत्रिकाधारकास कळवावे, हे लवकरच आपल्याला कळणार आहे। आणि 1 महिन्यात 30 एप्रिलपर्यंत हे पूर्ण करावी, ही कारवाई करण्यासाठी प्रसिद्ध माध्यमाद्वारे जनतेस सहभागी व्हावे, ही अशी आपल्या महाराष्ट्र सरकारद्वारे येणारी लेटेस्ट अपडेटवर लेटेस्ट न्यूज होणार आहे मित्रांनो। तर शिधापत्रिकेची तपासणी करताना
म्हणजेच एका जर कुटुंबामध्ये तुम्ही जास्त जण राहत असाल तर मित्रांनो, एका कुटुंबामध्ये व एकावर पत्त्यावर 2 शिधापत्रिका दिल्या जाणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी. अपवादित परिस्थितीत 2 वेगळ्या शिधापत्रिका देणे आवश्यक असल्यास तर तसा निर्णय आवश्यक ती खातरजमा करून संबंधित तहसीलदाराच्या अथवा तहसीलाच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांनी झालेल्या कुटुंबास नवीन शिधापत्रिका त्वरित करताना विभक्त कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नानुसार अन्याय असलेल्या प्रकारची शिधापत्रिका देणे आवश्यक आहे मित्रांनो. कारण तुम्हाला जर पुराव्याची छाननी करताना संशय वाटणाऱ्या शिधापत्रिकांच्या पुराव्याबाबत आवश्यक असलेल्या पोलिसांकडून तपासणी करून घेण्यात यावी. विदेशी नागरिकांना एकही शिधापत्रिका दिली जाणार नाही, दिलेल्या असणार नाही, याची काटेकोरपणे दक्षता घेण्यात यावी. विदेशीच म्हणजे मित्रांनो, बाहेर देशाहून आलेल्या नागरिकांसाठी आपल्या इकडे शिधापत्रिका देण्यात येणार नाही. वरीलप्रमाणे शिधापत्रिकांची तपासणी करताना ज्या शासकीय, निशासकीय कार्यालय आणि खाजगी कंपनीतील कर्मचारी, कामगार यांचे ज्ञात वार्षिक उत्पन्न रुपये 1 लाखापेक्षा जास्त असलेल्या अशा कर्मचाऱ्यांकडे पिवळी केशरी शिधापत्रिका असेल तर ती शिधापत्रिका तत्काळ अपात्र ठरू शकते मित्रांनो. म्हणजेच जर तुम्ही कोणत्याही कंपनीत जर काम करत असाल मित्रांनो आणि शोध मोहिमेअंतर्गत शिधापत्रिका देताना गृहभेटी करणे अनिवार्य राहील. म्हणजेच मित्रांनो, घरापर्यंत तुमची ही शोधपत्रिका देण्यात यावी. आणि 1 लाखापेक्षा मित्रांनो हे जर जास्त असेल तुमच्याकडे, तुमची कोणती सरकारी नोकरी असेल व किंवा कोणतेही जर काम करत असाल, तुमची वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षाही जर जास्त असेल मित्रांनो, तर तुम्हाला केशरी किंवा पिवळं राशन कार्ड दिलेला असेल तरीही तो अपात्र होणार आहे मित्रांनो. कारण तुम्हाला या जो गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत ते कोणत्याही लागू होणार नाहीत मित्रांनो. त्याचबाबत अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती व मयत व्यक्ती या लाभार्थ्यांना वगळण्यात यावे, ही एक आपल्या महाराष्ट्राकडून शोध मोहीम निघालेली आहे मित्रांनो. आणि तसेच आता आपण नेक्स्ट आपण बघू शकता, फॉर्म आलेला आहे आपल्याकडे शिधापत्रिकांचे धारकांचे छायाचित्र मित्रांनो आणि अनुक्रमांक, शिधापत्रिका तपासणी नमुना, तालुका, जिल्हा, नागरिकत्व, व्यवसाय, नोकरी, प्राधान्य, कुटुंब, लाभार्थ्याचे केशरी, शुभ्र असे सर्व इथं मित्रांनो तुम्हाला माहिती दिलेली आहे तुमच्या ह्याच्याप्रमाणे. व निवासाचे पूर्ण पत्ता, आवश्यक पुरावा जोडावा. आधार कार्डाचा आपल्याला एक झेरॉक्स जोडायचा आहे आणि राशन कार्डाचा एक झेरॉक्स जोडायचा आहे मित्रांनो. अर्जदार व कुटुंबातील घटक व्यक्तींची नावे व इतर माहिती. अर्जदार व्यक्तीतून तुम्ही काहीही करू शकता मित्रांनो. आणि यानंतर कुटुंबातील सर्व व्यक्तींचे सर्व माहिती दिलेली आहे मित्रांनो. आणि तुम्ही एवढं झाल्यानंतर बघू शकता की इथं आपल्याला अशी पोचपावती आलेली आहे. शिधापत्रिका धारकांचे नाव, शिधापत्रिका क्रमांक, पत्ता यांच्यासोबत अर्ज, खालील पुरावे जोडण्याचा अर्ज झाला आहे मित्रांनो. हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनल लाईक शेअर करून द्या आणि हे कागदपत्रे कार्यालयामध्ये जमा करा. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.